जनरली 10वी पर्यंत मुलं एका कोशात वाढत असतात, शाळेमध्ये जात असतात आणि आई वडील जसं सांगतात तसं ते ऐकतात. पण जसं ते कॉलेजला जातात त्यांचं फ्रेंड सर्कल बदलतं आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांना बाहेरच्या जगातल्या मैत्रिणी होतात आणि त्यांचं सर्कल पूर्ण बदलून जातं आणि घरातल्या लोकांपेक्षा त्यांना बाहेरचे मित्रमंडळी त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटायला लागतो. मग अशा वेळेला ते पालकांचं ऐकतच नाहीत. मग इथे पालकांची भूमिका नेमकी कशी त्यांनी निभावायची? दादा, दुसरा संस्कार मुलावरती होतो तो नावाचा, की नाव असं ठेवायचं की ज्याचा संस्कार झाला पाहिजे. त्या नावाप्रमाणे त्याच्यावरती संस्कार, ते उच्चारताना त्या मुलावरती कळत नकळत संस्कार होतात. तर या नावांच्या बाबतीतलं काय सांगाल? की आजकालचे पालक आई बाबा दोघंही वर्किंग असतात, त्यामुळे त्यांची मुलं हळूहळू त्यांचे आजी आजोबा किंवा बऱ्याचदा डे केअरमध्ये वाढतात, पाळणाघरामध्ये वाढतात आणि जसजशी ती मोठी होतात तसं त्यांना आपण सिंगिंग क्लास, डान्स क्लास असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीचे क्लासेस जॉईन करतो. मग ह्या सगळ्यामध्ये आई वडील पण वर्किंग, नंतर मुलं पण क्लास, शाळेमध्ये बिझी. मग पालकांनी आपल्या मुलांना वेळ नेमका कसा द्यायचा? आई बाबा मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन बसलेत म्हणजे ते पण मोबाईल आणि हे त्याच्यावरती सर्फिंग करतात. हां, तर आता माझा मोबाईल कुठे, असा त्यांचा एक पुढचा प्रश्न असतो. तर अशा वेळेला मुलं मोबाईल बघताना वेगवेगळं जग, नवीन जग एक्सप्लोअर पण करत असतात, चांगल्या पण गोष्टी मिळत असतात त्यांना. पण अशा वेळेला ते नको त्या साईट्सवर किंवा नको त्या गोष्टी त्यांना आढळतात. तर अशा वेळेला पालकांनी किती सतर्क राहणं गरजेचं आहे? एक माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचा एक स्वभाव घेऊन येतो आणि त्याच्याकडे काहीतरी एक नैपुण्य असतं, ते घेऊन येतो. प्रत्येकाकडे असतं काहीतरी कला असते, प्रत्येकाकडे काहीतरी स्पेशालिटी असतेच. गुणवत्ता, टॅलेंट ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, ती टॅलेंट प्रत्येकाकडे असते. ती टॅलेंट काय आहे हे शोधून काढणं म्हणजे पालकत्व. बऱ्याच जणांच्या घरांमध्ये ट्विन्स असतात किंवा 2 भावा बहिणींमध्ये जास्त वर्षाचं कधी कधी अंतर असतं. मग जेव्हा नवीन बाळ येतं, छोटं भावंड येतं, तेव्हा जो मोठं मूल असतं तर त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय असं त्याला कुठेतरी वाटायला लागतं मनामध्ये. आणि मग आई वडिलांना पण नेमकं कळत नाही, कारण छोट्या बाळालाही तेवढं सांभाळायचं असतं. मग त्यावेळेला पालकांची नेमकी भूमिका कशी असायला पाहिजे? सिंगल चाइल्ड असतात तर अशा वेळेला त्यांच्यामध्ये शेअरिंग कमी असतं, कारण का ते एकटे असतात, त्यांचे भरपूर लाड झालेले असतात. शेअरिंग का नसतं? कारण लहानपणापासून सवयच नाही केली आपण. खरंच आनंदी पालकत्व इतकं डिफिकल्ट आहे का? आताच्या आमच्यासारख्या जनरेशनला असं वाटतं की मुलं सांभाळणं खूप डिफिकल्ट होतं, तर तेवढं डिफिकल्ट आहे का ते? एका वाक्यात उत्तर पाहिजे का? एका वाक्यात उत्तर पाहिजे असेल तर जे लोक जीवनविद्येमध्ये येतात, सुसंस्कारित होतात, त्यांना सगळं सोपं आहे. जसं तुला सोपं झालंय. अगदी खरं. तुझी मुलगी बघ कशी हसत असते, बघ कशी असते, म्हणजे खऱ्या अर्थाने ती आनंदी आहे. अगदीच. दादा, मुलांवरती जो पहिला संस्कार होतो तो गर्भामध्ये होतो आणि खरं पालकत्व हे तिथूनच सुरू होतं. तर पालकत्वांनी जेव्हा एंटर करत असतात प्रेग्नन्सी आणि या सगळ्याच्यामध्ये, तर गर्भसंस्कार किती महत्त्वाची भूमिका बजावतं? आता काही लोक म्हणतात की गर्भाशय संस्कार होत नाही. काही लोकांची अशी म्हणणं आहे, आपण त्याच्याकडे लक्ष नको देऊया, कारण आपण हे सिद्ध केलेलं आहे. आपण गर्भसंस्कार जो कोर्स घेतो त्याच्यामधनं आपल्याला जी मुलं निर्माण झालेली आहेत, मुलं आलेली आहेत जन्माला, ती मुलं वेगळीच असतात. गर्भसंस्कार घेऊन आलेली मुलं लहानपणीच वेगळीच असतात. त्यांच्याकडे ते आवड म्हणतात ना सगळ्या गोष्टीची पहिल्यापासून असते. त्यामुळे गर्भसंस्कार हे खरं आहे. आणि टेक्निकली जर तुम्हाला पाहिजे असेल उत्तर, तर आपल्यामध्ये काय आहे, जाणीव आहे, बरोबर. कॉन्शियसनेस ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, कॉन्शियसनेस ते प्रत्येकामध्ये आहेत. आता ती लहान मुलं जेव्हा गर्भात असतात त्या गर्भामध्ये सुद्धा ती चैतन्यशक्ती असतेच. ती चैतन्यशक्ती नेणीव स्वरूपात असतेच, तिकडे जाणीव स्वरूपात पण असते आणि नेणीव स्वरूपात पण असते. त्यामुळे त्यांचं नेणीव किंवा त्याला आपण साध्या भाषेत सबकॉन्शियस माइंड म्हणतो, ते डेव्हलप झालेलं नसतं. पण त्यावेळेला नेणीव, जाणीव आणि नेणीव दोन्ही तिकडे असतातच. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक जरी संस्कार घेतले नाही तरी नेणीवपूर्वक त्यांच्यावर संस्कार होत असतात, हे लक्षात ठेवा. कारण ती जाणीव आहे ना, शेवटी कॉन्शियसनेस आहे. त्यामुळे कॉन्शियसनेसवर त्याचे परिणाम होत असतात. त्यामुळे एक लक्षात ठेवा, कोणी काही म्हणू दे, आपण प्रयत्न तर केलेच पाहिजे. आणि गर्भसंस्कारानं आलेली मुलं
कशी वेगळी असतात ती आपण बघतोय, बरोबर की नाही. काही मी असं बघितलेलं आहे की जी बाई गर्भामध्ये असताना, म्हणजे मुलं गर्भामध्ये असताना विठ्ठल विठ्ठल खूप म्हणायची, तिच्या मुलींनी पहिलं अक्षर ठल म्हटलेलं आहे. आई वगैरे नाही, ठल. म्हणजे हा जो परिणाम आहे ना, हा परिणाम होतो कारण नेणीवपूर्वक ते ॲक्सेप्ट करतात सगळं. जाणीवपूर्वक त्यांना समजत नसेल, पण नेणीवपूर्वक ते ॲक्सेप्ट करतात. शक्ती आहे ती, शक्तीवर संस्कार होणारच, समजलं ना. जसं मोठं झाल्यानंतर आपण जे संस्कार करतो ते कोणावर होतात? त्या शक्तीवरच होतात, त्या जाणीवेवरच होत असतात. आपल्या देहावर होतात म्हणजे आपल्या जाणीवेवर होतात, आपल्याच बहिर्मनामध्ये होतात. त्यामुळे जाणीवेवर चैतन्य शक्ती जी असते ती ॲक्सेप्ट करते. म्हणून गर्भसंस्काराचं महत्त्व खूप आहे. अगदी आणि दादा, आम्ही ते पुरू केलेलं आहे. आज गर्भसंस्कारातनं मुलं आलेली म्हणजे लोकांचे अनुभव ऐकले तर तुम्ही वेडे व्हाल, इतकं अनुभव चांगले. अगदीच दादा. आणि आम्ही दोघी त्यातल्या प्रातिनिधित्व करतोय की आम्ही गर्भसंस्कार कोर्स केले आहेत आणि आमच्या मुलांमध्ये आम्ही त्याचा सकारात्मक बदल बघतोय. दादा, दुसरा संस्कार मुलावरती होतो तो नावाचा. याच्यावरती मी पुन्हा आनंदीकडे जाईन की जेव्हा आनंदीचं नाव ठेवायचं होतं तेव्हा तुम्ही मला सांगितलेलं की नाव असं ठेवायचं की ज्याचा संस्कार झाला पाहिजे. त्या नावाप्रमाणे त्याच्यावरती संस्कार, ते उच्चारताना त्या मुलावरती कळत नकळत संस्कार होतात. तर या नावांच्या बाबतीतलं काय सांगाल? तू बरोबर सांगितलं. नावात काय आहे म्हणतात, पण नावात सर्व काही असतं. कारण नाव हा पहिला संस्कार असतो ना. आपण म्हणतो ना, आपण पहिला संस्कार काय करतो तर नामकरण संस्कार म्हणतो. आता नाव जर असं तुम्ही दिलं आनंदी, आनंदी, तर ती आनंदीच होणार. कारण तिच्या संस्कार काय होणार की तू आनंदी आहेस, तू आनंदी आहेस. यश, तू यशस्वी होणार, हा संस्कार होतो. सतत आपण तू यश यश म्हणतो, सुखदा असे शब्द आपण वापरतो, आनंद शब्द वापरतो. यांनी काय होतं माहिती आहे, त्या मुलांवर सतत आनंद आनंद हे त्यांच्या कानावर पडत असतं. म्हणून मी कित्येक वेळा बघितलं आहे की त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व होत असतं. म्हणजे मी किती वेळा बघितलं, आता रिसर्च केलेलं नाही मी, पण मला बऱ्याच वेळा आढळतं की नावाप्रमाणे माणसांवर एक संस्कार होत असतात आणि माणूस स्वतः घडत असतो, समजलं ना. म्हणून नावाला महत्त्व आहे. नाव तुम्ही जर दुर्योधन ठेवलं आणि अर्जुन ठेवलं आहे, दोन्हीमध्ये फरक आहे ना. त्यामुळे आपल्याला अर्जुन नाव ठेवलं तरच फायदा आहे, शूरवीर होईल, नाही तर दुर्योधन. म्हणून एक लक्षात ठेवायचं की नाव देताना मला जेव्हा मुलांचं नाव विचारतात तेव्हा मी नेहमी त्या नावातनं काय चांगलं होईल, पॉझिटिव्ह काय होईल याचा विचार करूनच मी देतो. नुसतं फॅशन म्हणून काय ती नाव देत नाही मी कधीच. मला विचारलं तर उगी सगळे विचारू नका. आता मी तुम्हाला हे दिलेलं आहे, काय म्हणतात त्याला, काना म्हणतात, कसं द्यायचं नाव ते सांगितलेलं आहे, समजलं ना. तेव्हा हे नावात खूप महत्त्व आहे. नक्कीच दादा. दादा, तुम्ही गर्भसंस्काराचा मुद्दा मांडलात, नावाचं महत्त्व सांगितलं की ते कसं पॉझिटिव्ह असलं पाहिजे. आता बाळ जन्माला आल्यानंतर त्याची जेव्हा आपण घरामध्ये त्याचं संगोपन करत असतो, त्याची वाढ होत असते, तेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लहान मुलं म्हणजे रडणं हे आलंच. आणि त्यांचं रडणं थांबवण्यासाठी घरातली सगळी माणसं त्यांच्या मागे असतात, त्या बाळाच्या मागे. आणि ते रडणं थांबवण्यासाठी आपण बऱ्याचदा वेगवेगळी गाणी म्हणतो जी आपण परंपरेने चालत आलेली आहेत. छोटी मुलं असतील घरामध्ये इतर ती पोएम्स म्हणून दाखवतात. एक म्हणून दाखव ना. एक म्हणजे बऱ्याचशा घरांमध्ये हे गाणं म्हटलं जातं. टाळ्याबाई टाळ्या पुरणाच्या पोळ्या, एक पुरी करपली, दुधामध्ये कुस्करली, दूध झाले कडू आणि बाळाला आले रडू. म्हणजे या गाण्यामध्ये पण आपण बाळाला खेळवण्यासाठी म्हणतोय खरं, पण म्हणतोय काय शेवटी की बाळाला आले रडू. म्हणजे अशा, किंवा लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन, करपली, सगळं. तर हे असं अशी जी गाणी आहेत, आणि ही गाणी दादा आपण एक वेळाच नाही म्हणत, तर रोज रोज लंडन ब्रिज इज फॉलिंग डाऊन एक इंग्लिशमध्ये पोएम आहे. मग तो फॉलिंग डाऊन का, म्हणजे अशा म्हणजे आपण त्याला कुठेतरी आपल्या क्रिएटिव्हिटीने आपण त्याला पॉझिटिव्ह करू शकतो का. कारण आत्ताची जी पिढी आहे हे सगळे नवीन पिढीतले आई बाबा आहेत. तर आपण कुठेतरी हे पॉझिटिव्ह जर केलं तर त्याचा काही फरक मुलांवर होऊ शकतो का. आणि दादा, मला एक आठवलं, आपण प्रेमाने अनेकदा म्हणतो काय लब्बाडा कसा आहेस, तर खरंच आपण ते लब्बाड करत असतो का.
आपल्याला सावध राहायला पाहिजे खूप. आपल्याला एवढी सवय झालेली आहे असल्या गोष्टीची की ती सवय काढणं सोपं नाही आहे ना. पण हरकत नाही, तू जे बोलली ना ते खरं आहे. आपली गाणी पण अशीच असतात, म्हणजे लहान मुलांची गाणीसुद्धा, सिनेमातली गाणी पण तशीच असतात, निगेटिव्हच असतात. समजलं ना. कुछ पाकर खोना है, कुछ खो कर पाना है, म्हणजे काय, म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी घालवलंच पाहिजे. हे डोक्यावर संस्कार करतात एक सगळे आपण. समजलं ना. त्यामुळे सगळी हिंदी गाणी म्हणा ही रडवीच गाणी असतात आणि त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी खूप असते. म्हणून मुलांकडे कुठली गाणी म्हटली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही संस्कार गीतं तयार केलेली आहेत. अगदी बरोबर. आमचे बोंद्रे साहेब त्यांनी खूप सुंदर रीतीने ही संस्कार गीतं लिहिलेली आहेत आणि ती संस्कार गीतं आपण त्याच्यातनं आपण एक CD तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये मिलनचं निवेदन पण आहे. तर हे CD बऱ्याच लोकांना माहीत पण नसेल. ही खूप सुंदर रीती. आणि आपण आता यूट्यूबवर सुद्धा ते काय म्हणतात त्याला ॲनिमेशन आणि सगळ्या गोष्टी करून टाकलेल्या आहेत. हो हो. तर मला वाटतं ही जी संस्कार गीतं आहेत ना ती खूप सुंदर आहेत आपली. त्याच्यातनं आपण कितीतरी गोष्टी लोकांना शिकवतोय, स्वच्छतेचं, शिस्तीचं. त्यामुळे ही संस्कार गीतं आपण घरी म्हटली पाहिजे लहानपणापासून, ही कुठली तरी गाणी म्हणण्यापेक्षा. बरोबर की नाही? बरोबर. दादा, यालाच लागून आणखी एक मला विचारायचं आहे की आजकालचे पालक, आई बाबा दोघंही वर्किंग असतात, त्यामुळे त्यांची मुलं हळूहळू त्यांचे आजी आजोबा किंवा बऱ्याचदा डे केअरमध्ये वाढतात, पाळणाघरामध्ये वाढतात. आणि जसजशी ती मोठी होतात तसं त्यांना आपण सिंगिंग क्लास, डान्स क्लास असे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीचे क्लासेस जॉईन करतो. मग ह्या सगळ्यामध्ये आई वडील पण वर्किंग, नंतर मुलं पण क्लास, शाळेमध्ये बिझी. मग पालकांनी आपल्या मुलांना वेळ नेमका कसा द्यायचा, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. कठीण कठीण प्रश्न विचारतो. एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ द्यायचा म्हणजे काय, खूप वेळ द्यायला असं नसतं. जो वेळ देतो तो क्वालिटी टाईम असला पाहिजे. आणि मी बघितलं की आपण आहे ना त्यांच्यावर खेळता खेळता आपण त्यांना टाईम देऊ शकतो. म्हणजे त्यांचा खेळ पण होतो आणि आपण पण त्याच्याबरोबर वेळ. त्याला आपण नुसतं खेळायला सांगतो आणि आपण बाजूला बसतो मोबाईल घेऊन. त्याच्यापेक्षा त्यांच्याबरोबर जर तुम्ही खेळला तर त्याचा खेळ पण होईल, त्याला खेळायला पण मिळेल आणि तुम्ही पण त्याच्याबरोबर इन्व्हॉल्व व्हाल. दॅट इज अ क्वालिटी टाईम यू आर गिविंग ना. तुम्ही त्याच्यावर खेळता म्हणजे काय, तो क्वालिटी टाईम आहे ना. त्यामुळे त्यांच्यावर खेळणं खूप महत्त्वाचं असतं. कळलं ना. मग काही लहानपणी ते आपल्यालाच खेळणार ना, आणि कोणावर खेळणार. मित्रावर जातील तर घरी पण आपण कॅरम खेळू शकतो, टेबल टेनिस खेळू शकतो. त्याला जी आवड आहे ती आपण खेळू शकतो. समजलं. स्विमिंग त्याला आवडत असेल तर स्विमिंगला आपण पण जाऊ शकतो त्याच्याबरोबर. स्वतः पण स्विमिंग करू शकतो, आपल्याला पण एक्सरसाइज होऊ शकतो. म्हणजे एका ह्या वेळेचा उपयोग, सदुपयोग जर आपण केला तर बऱ्याच गोष्टी करता येतात, केला तर. पण आपण काय करतो, त्याला तुझं तू बघ, मी तुला मोबाईल आणून देतो, तुला खेळ आणून देतो, तू खेळ, मी माझा मोबाईल घेऊन बसतो आणि माझं काम करतो. असं केलं तर मग वेगळा वेळ तुला काढता येणार नाही. कळलं ना. आता तू म्हणते त्यांना मी सिंगिंग शिकवते, डान्सिंग शिकवते. अरे त्याच्याकडे जे काही टॅलेंट आहे ते शिकव ना. बरोबर. आपल्याकडे आता काय झालं आहे, पालकांना बाजूची मैत्रिणीची मुलगी डान्स करते म्हटलं तर आपल्या मुलीला डान्स लावाय. अरे तिला डान्स करता येतो का बघ ना तू. तिचं कशामध्ये तिला नैपुण्य आहे, तिला काय तिची आवड कशामध्ये आहे ती ओळखून तुम्ही केलं पाहिजे ना. नाहीतर सगळे क्लास लावायचे. समजलं ना. पण सगळे क्लास थोड्या वेळ लावायला हरकत नाही. कधी कधी आपल्याला कळत नाही. आमच्या प्रियाने असंच केलं. पहिल्यांदा त्याला ह्याला पाठवलं, ह्याला पाठवलं आणि जी आवड आहे ती बघितली. तसं बघायला हरकत नाही तेवढ्या पुरती. पण ह्याचा अर्थ असं नाही की त्यांना कंपल्सरी ती डान्स करते तू पण डान्स केला पाहिजे असं नाही उपयोग. समजलं ना. प्रत्येकाचं कल वेगळा असतो माहिती का. आता आमच्या मिलनला डान्सिंगची आवड होती. मला डान्स करायला लावायचा प्रयत्न केला पण मला जमेना ते. शेवटी तिने सोडून दिला, काय उपयोग नाही म्हणून. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे की आवड आहे ना, त्याची आवड बघणं, त्याचं टॅलेंट बघणं. आवड खूप असते. मला पण डान्सची आवड आहे पण मला येत नाही ना, मग उपयोग काय त्याचा. म्हणून जे काही येतं त्याच्यामुळे त्याला नैपुण्य घेऊ दे. जे काही येतं एक लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस जो येतो ना, हे वाक्य लक्षात ठेवा, पुन्हा सांगतो. एक माणूस जेव्हा जन्माला येतो
तेव्हा त्याचा एक स्वभाव घेऊन येतो आणि त्याच्याकडे काहीतरी एक नैपुण्य असतं ते घेऊन येतो. प्रत्येकाकडे असतं काहीतरी कला असते, प्रत्येकाकडे काहीतरी स्पेशालिटी असतेच, गुणवत्ता, टॅलेंट ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, ती टॅलेंट प्रत्येकाकडे असते. ती टॅलेंट काय आहे हे शोधून काढणं म्हणजे पालकत्व आहे. वा. फक्त करिअर करणं, पैशाच्या मागे लागून घरी आलं रडला की त्याला मोबाईल दे, हे झालं की हे गिफ्ट दे, ते घे चुब्बत, हे घे, तुला काय पाहिजे, बाहेरून काय दे, पाहिजे चल बर्गर मागव, एवढं करून पालकत्व होत नाही. समजलं ना? ही पळवाट आहे, पलायनवाद आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक जन्माला येणारं मूल एक वेगळं असतं, लक्षात ठेव. प्रत्येकजण वेगळा असतो. जो क्रिकेट चांगला खेळू शकतो तो गाणं म्हणू शकत नाही, जो गाणं म्हणू शकतो तो क्रिकेट नाही खेळू शकतो. त्यामुळे आपण त्याच्यातलं चांगलं काय आहे ते शोधून काढणं ह्याला पालकत्व म्हणतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यायला लागतो, आपल्याला बघायला लागतं काय करतो, त्याला निर्णय ऑपॉर्च्युनिटी द्यायला लागतात. कळलं ना? मग आपल्याला कळतं की त्याला काय टॅलेंट्स आहेत. आपण काय करतो, सोपं आहे, कुठलं तरी करिअर काउन्सिलिंग बिथिंग लोकांना बोलवायचं, बघ रे काय ह्याला आवडतं ते आपण केलं पाहिजे. त्याला फक्त इंटरेस्ट असतो पैशामध्ये, तो कोर्स करणं निघून जाणार. आपण त्याचे कायम मालक आहोत ना, मालक म्हणत नको, पालक आहोत. तेव्हा पालक आहोत म्हणून आपल्याला ते काम केलंच पाहिजे लहानपणापासून. म्हणून त्यांच्याबरोबर जेव्हा खेळतो आपण तेव्हा आपल्याला कळतं त्याच्याकडे काय टॅलेंट आहेत ते. आता लहान मुलांना प्रोजेक्ट करायला लागतात, माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना. एवढे प्रोजेक्ट देतात घरामध्ये, मग त्याच्यामध्ये आपण भाग घेतला, त्याला प्रोजेक्ट करायला मदत केली, त्याला कापायला मदत केली, याला मदत केली, मग काय होणार, तुम्ही त्यांच्यावर वेळ पण घालवत आहेत. अगदी. त्यांना आई बाबा म्हणजे आपले वाटतात, किती मदत करतात मला, बरोबर की नाही? मदत म्हणजे पूर्ण प्रोजेक्ट करून द्यायचं नाही, त्याला वाव द्यायचा आणि आपण त्याला फक्त आधार, फॅसिलिटेटर त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे ज्याला ते काय पाहिजे ती मदत करत राहायचं, पण त्याच्याबरोबर वेळ काढायचा. असे जर तुम्ही वेळ काढला ना तर खरे तुम्ही पालक होता, नाही तर मालक. खरे दादा तुम्ही तो प्रोजेक्ट. आणि अजून एक मी सांगतो, शेवटी टॅलेंट आणि बघणं महत्त्वाचं आहे, पण शेवटी त्याला डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट हे आपण विचार करत असतो. त्याला डॉक्टर बनवायचं की चार्टर्ड अकाउंटंट बनवायचं की वकील बनवायचं. त्याला ह्युमन बिईंग चांगला बनवणं हे सगळ्यात पहिलं काम. पालकांचं सर्वात महत्त्वाचं काम की तो एक चांगला माणूस बनला पाहिजे, ज्याची प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची असली पाहिजे, ज्याच्याकडे शिस्त असली पाहिजे, ज्याच्याकडे काय म्हणतात त्याला आपलं टॅलेंटचा उपयोग कसा करायचा याचं तुम्ही त्याला शिक्षण दिलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी शिकवायला पाहिजे त्यांना आपल्याला. आणि एक चांगला नागरिक, चांगला ह्युमन बिईंग, राष्ट्राचा चांगलं नागरिक बनवणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, जपानमध्ये, हे मी ऐकलेलं आहे, खरं खोटं माहीत नाही, पण असणारच. जपान आज सक्सेसफुल का आहे, मुलं सगळी टॉपला गेलेली आहेत तिकडे. जपानमध्ये काहीच नाही, खरं म्हणजे रिसोर्सेस ज्याला म्हणतात ना ते जपानमध्ये काहीच नाही आहे. आपला देश सगळे रिसोर्सेस आपल्याकडे आहे, काय नाही असं नाही. आपलं हवामान चांगलं आहे, आपल्याकडे शेती चांगली होते, आपल्याकडे खनिज म्हणतात ना रॉ मटेरियल खूप सापडतं. तसं जपानमध्ये काय नाही. जपानमध्ये फक्त भूकंप आहे, काय डेव्हलप केलेलं भूकंपाने खाली येतं. तरी हा देश आज 3ऱ्या क्रमांकावर आहे. काय? कारण पालकत्व. मी असं ऐकलं आहे की त्यांच्या घरामध्ये मुलांना हाऊसहोल्ड चोर ज्याला म्हणतो, म्हणजे घरची कामं ही मुलांना करायला लावतात आपल्याबरोबर, त्याला मदतीला घेतात. बाबा चल आपण दोघांनी झाडू काढू, चला बाबा आपण करू, त्याला करून घेतात त्याच्याकडनं. आणि त्याला पहिला धडा देतात की कुठलंही काम छोटं नाही, हा पहिला धडा देतात. समजलं ना? आपण काय म्हणतो, आपल्याकडे नोकर असतात ना, हाऊसकीपिंगवाला करेल, बाळाने रडला की पाणी आणून द्यायला हाऊसकीपर आहे कोणतरी घरी. बाळाची लाड आपण असे जे करतो आणि लाडावला की मग आमच्याकडे येतात, हा असा वागतो आणि लाडावला तुम्हीच. म्हणून जपानमध्ये जे करतात ना, लहानपणापासून प्रत्येक गोष्ट त्यांना करायला लावतात ते, आणि त्यांच्यावर स्वतः पण करतात, स्वतः करतात. हे महत्त्वाचं आहे. आमच्याकडे स्वतःला काय करायचं नसतं ना, झाडू पोछा एक बाई,
कापायला कातायला एक बाई, अजून काय करायला एक बाई. त्यामुळे त्यांना पण सवय लागते, काही झालं की मागवा. आपण जेव्हा सगळं करतो ना तेव्हा ते मुलं पण करतात. लक्षात आहे, मुलाला पण ते आवडतं. नाही तर तू झाडू काढणार आम्ही झोपणार तर चालत नाही ना. आपण पण त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून स्वतःला बदलल्याशिवाय, आता नवीन पालकत्वाची भाषणात, स्वतःला बदलल्याशिवाय तुम्हाला चांगलं पालक होता येणार नाही. कारण तुमच्यामध्ये बघून, काय सद्गुरूंनी सांगितलं आपल्याला, संस्कार म्हणजे काय, शिक्षण, शिकवण आणि अनुभव. बरोबर. ह्याच्यामधलं शिकवण खूप महत्त्वाची आहे. शिकवण म्हणजे काय, तुमच्याकडनं शिकतात ते. लहानपणी दुसऱ्याकडनं कोणाला शिकणार. घरामध्ये आजी आजोबा आणि आई बाबा, याच्या जो आहे कोण. आता आई बाबा भांडायला लागले मस्तपैकी संबंधिवस, मुलं काय करणार. पहिलं गोष्ट म्हणजे मुलांना वाटणं आपल्याला आधारच नाही, हे दोघे भांडतात तर आपल्याला काय करणार. हे लोक, त्यांच्या मनात भीती असते ना, हे लोक काय झालं तर उद्या यांची भांडणं झाली तर आपलं कोण बघणार. त्यामुळे तुम्ही एकमेकांशी हार्मनीमध्ये असणं, तुमचं नवरा बायकोचं एक काय म्हणतात त्याला, एक वेगळं बॉन्डिंग असणं, हे जर असलं ना तर तुम्ही खरे चांगले पालक होतात. आणि मुलं तेच शिकतात. तुमच्या बिहेवियरमधनं, तुमच्या वागणुकीमधनं मुलं शिकत असतात. तुम्ही जर सकाळी 9 वाजता उठणार असेल तर मुलं तुझी 4ला उठणार नाही किंवा 5ला उठणार नाही. लक्षात ठेवायचं. आजकालच्या मुलांना रात्री जागणंच खूप आवडतं, सकाळी उठणं नाही आवडत. एका मुलीला मी विचारलं, सकाळचे 4 तू कधी बघितलेस का. तिने काय उत्तर दिलं, रात्रीचे 4 बघितले. मी रात्री जागून 4 बघितलेत, सकाळी उठून 4 नाही बघितले. काय सुंदर उत्तर दिलं ना. याच्यातनं आपलं शिकलं पाहिजे की आपण सुद्धा वेळेवर झोपणं. आपण झोपल्याशिवाय ते झोपणार नाहीत. आपण जागले आणि आपण पिक्चरला, फिल्मला बघत बसलो रात्री 12-1 वाजेपर्यंत, मुलं पण ती 1 वाजेपर्यंत बसणार तुमच्याबरोबर. त्यामुळे आपल्याला बदल घडून आला पाहिजे. चांगलं पालकत्व पाहिजे असेल तसं ते ॲटोमॅटिक असं विकत मिळत नाही. त्याला आपल्याला पूर्णपणे आपल्यामध्ये बदल घडून आणायला पाहिजे. आपल्या नवरा बायकोमध्ये प्रेम असलं पाहिजे, बॉन्डिंग असलं पाहिजे, तरच तुमचं बॉन्डिंग त्याच्याबरोबर होणार. कळलं का. इनफॅक्ट तू जो गर्भाचा प्रश्न मला विचारला, गर्भसंस्कार आहे ना, आई आनंदी असणं हा पण एक संस्कार आहे. लक्षात ठेवायचं. आईला आनंदी ठेवणं, मी नेहमी सांगत असतो की स्त्रीला घरामध्ये आनंदी ठेवणं गरजेचं आहे. कारण ती कधी गर्भ धरणं आपल्याला माहीत नसतं. असं म्हणू शकत नाही की गर्भ धरल्यानंतर मी तिला आनंदी ठेवेन, असं नाही करता येत. ती पहिल्यापासून आनंदी असली पाहिजे. बरोबर. म्हणून सद्गुरू जेव्हा म्हणतात स्त्रीला सन्मान दे, स्त्रीला आनंदी ठेव, चांगली स्त्री जर घरात असेल तर घराचा स्वर्ग होतो असं सद्गुरू म्हटलेलं आहे. याला कारण का, की स्त्रीला जर तुम्ही आनंदी ठेवलं घरातल्या सगळ्या लोकांनी, तर तिला जे मूल होणार त्या मुलांवर गर्भ धरल्यापासून चांगले संस्कार होणार आहेत. हे लक्षात ठेवा. म्हणून आपलं घरचं वातावरण, नवरा बायकोची इक्वेशन्स, सगळ्याचा परिणाम पालकत्वावर होणार आहे. लक्षात ठेवायचं. आणि म्हणून जपानमध्ये जे करतायत, जपानमध्ये शाळेमध्ये पण असंच करतायत. 4थी स्टँडर्डपर्यंत नो ग्रेड्स, नो मार्क्स. तेव्हा एकच गोष्ट शिकवतात, तिथे कोणी जॅनिटर ठेवत नाही साफसफाई करायला. तिकडची मुलंच आपली शाळा साफ करून स्वच्छ ठेवतात. त्यांना लहानपणी शिकवतात आपलं वर्ग आपण साफ करायचा. हे त्यांच्याकडनं वधून घेतात. सगळेजण साफसफाईला लागतात. त्यांना शिस्त शिकवली जाते. त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या जाते की सिग्नलच्या याला कसं उभं राहायचं, सिग्नल गेल्याशिवाय जायचं नाही. या सगळ्या गोष्टी त्यांना लहानपणापासून शिकवलं जातं. म्हणून तुम्ही जर जपानमध्ये गेला, मी गेलो नाही म्हणून सांगतो, कोणी तुम्हाला नियम तोडताना दिसत नाही कधीच. नियम तोडताना अमेरिकेतसुद्धा कुठेही जा, नियम तोडताना कोण दिसत नाही. कारण लहानपणापासून सवय झालेली. लहानपणापासून मुलांना बेल्ट लावायची सवय असते. कारमध्ये बसलं, बेल्ट लावल्याशिवाय कार सुरूच होत नाही, हे त्यांच्याकडे नियम आहे आणि लोक पाळतात. आता मला वाटलं का एकदा मी बसल्यानंतर म्हटलं लावीन ना, तोपर्यंत गाडी तर सुरू नाही, मी लावल्याशिवाय गाडी नाही सुरू करणार. आपल्याला सवय काय, लावू, जवळ आलं की आपण पहिला बेल्ट काढतो, एवढी घाई असते काढायची आपल्याला. आपण खूप फॉरवर्ड लोक आहोत. अरे तू शेवटपर्यंत घातला पाहिजे ना, तुला प्रॉब्लेम होऊ शकतो, काही कधी होऊ शकतो प्रॉब्लेम.
हा बेल्ट कशासाठी आहे, आपल्यासाठी आहे, हे सगळं त्यांना शिकवलं जातं लहानपणापासून आणि तसं वागलं जातं. त्यामुळे राष्ट्रप्रेम, शिस्त, स्वतःचं काम स्वतः करणं, घरचं कामं करणं, हे सगळं तिथे लहानपणापासून शिकवलं जातं. त्यामुळे ते पुढे मोठे सक्सेसफुल होतात. असं म्हटलं आहे की लहानपणी जो स्वतःची कामं स्वतः करतो तो आळशी होत नाही. कारण सक्सेस जर तुम्हाला पाहिजे असेल, मोठा सक्सेस पाहिजे असेल, मोठी माणसं असतात ना, ती आळशी नसतात. जी आळशी असतात ते मोठे होत नाहीत, लक्षात ठेवायचं. 24 तास काम करत असतो. तेव्हा सांगायचा मतलब काय की 2 गोष्टी मी सांगितल्या. त्याला डॉक्टर बनवायचं आहे, CA पण सगळं बनवायचं आहे, पण त्याच्याबरोबर त्याला उत्तम नागरिक आणि उत्तम माणूस बनवायचं आहे आपल्याला. मग त्याच्यासाठी संस्कार देणं महत्त्वाचं आहे. आणि सद्गुरूंनी संस्कार काय द्यायचे आपल्याला शिकवलेले आहेत, बरोबर की नाही? तर ते संस्कार आपण द्यायला पाहिजे आणि एक चांगला नागरिक आणि चांगला ह्युमन बिईंग बनवूया त्याला. खरंच दादा, तुम्ही ह्या उत्तरामध्ये आमच्या सगळेच प्रश्न कव्हर केले. आणि तुम्हाला खरं सांगू, जेव्हा मला इकडे सांगितलं की आनंदी पालकत्वावरती प्रश्न, तर मी एक फोल प्रयत्न माझा केला इंटरनेटवरती पॅरेंटिंगची व्याख्या शोधण्याचा. तिथे काही मिळाली नाही, इकडे मला मिळाली की आपल्या मुलामध्ये जे आलेलं नैपुण्य आहे ते शोधून काढणं म्हणजे खरं पॅरेंटिंग आहे, खरं पालकत्व आहे. हे तुम्ही दादा इथे सांगितलं, त्याबद्दल मला वाटतं आपण सगळेच जण दादांची कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. दादा, एक आणखी एक असा प्रश्न आहे की बऱ्याच जणांच्या घरांमध्ये ट्विन्स असतात किंवा 2 भावा बहिणींमध्ये जास्त वर्षाचं कधी कधी अंतर असतं. मग जेव्हा नवीन बाळ येतं, छोटं भावंड येतं, तेव्हा जो मोठं मूल असतं तर त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय असं त्याला कुठेतरी वाटायला लागतं मनामध्ये. आणि मग आई वडिलांना पण नेमकं कळत नाही, कारण छोट्या बाळालाही तेवढं सांभाळायचं असतं. मग त्यावेळेला पालकांची नेमकी भूमिका कशी असायला पाहिजे की जेणेकरून दोन्ही मुलांना त्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळता येईल? याच्यासाठी देवाने 2 पालक दिलेत ना. देवाने काही एकच पालक दिलाय नाही. नवरा जर म्हणत असेल सगळं तूच बघ, मी चाललो, मग नाही चालणार ना. मग नवरा एका मुलाला घेऊन बसला असेल तर आईने दुसऱ्या मुलाला घेऊन बसायचं. त्यांना कोणतरी जवळ पाहिजे ना. बरोबर. मग झालं, सोपं काम असतं. कामं सगळी सोपं असतं, आपण कठीण करून ठेवलेली आहेत सगळी, कळलं ना. म्हणून जीवन जगणं सोपं असतं म्हणतात ना सद्गुरू. फक्त ती कला शिकायला लागते, नाही तर सोपंच आहे सगळं, नाही तर सगळंच कठीण आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की अंतर असू दे किंवा ट्विन्स असू दे, 2 नवरा हे मुलगा आणि मुलगी काय असेल ती, हे 2 वेगळे असणारे पहिलं ॲक्सेप्ट करा. बरोबर. एक मुलगा हुशार अभ्यासात म्हणून त्याला फक्त चढवत जायचं की किती हुशार आहे, आणि दुसऱ्याला तू नालायक आहे, लबाड आहे, काय असले शब्द वापरायचे, हे बरोबर नाही. त्याच्यामध्ये काय आहे ते बघून त्याचं कौतुक करत करत त्याला त्याच्यामध्ये पुढे आणलं पाहिजे. 2 मुलं नेहमी वेगळीच असतात आईची, एक नसतातच. म्हणून आपण म्हणतो ना संस्कार देऊन सुद्धा ते वेगळे. कारण संस्कार द्यायचे म्हणजे आहे ते नर्चर करायचं आहे. झाड म्हणजे झाडाला आपण कसं नर्चरिंग करतो, म्हणजे काय, त्याला पाणी देतो, हे घेतो, त्यांनी झाड वाढतं ना. तसं मुलाला नर्चरिंग करायला लागतं, म्हणजे त्याला खत पाणी घालायला लागतं. मग आता एकच खत पाणी दोघांना चालणार नाही ना. कुठलं खत कोणाला पाहिजे ठरवायला पाहिजे ना. म्हणून कोण त्याचं टॅलेंट काय आहे त्याच्यामुळे त्याला खत घातली पाहिजे. जो हुशार आहे त्याला वेगळं खत पाणी घालायला लागतं, बरोबर ना. आता आमचा गार्गी सुकटणकरचा मुलगा जो स्पेलिंग बी मध्ये चॅम्पियन झाला, त्याला अभ्यासाचीच आवड आहे, त्याला खेळाची आवड नाही एवढी. मग त्याला तू खेळायला लावणं काय उपयोग नाही. तो अभ्यासामध्ये निरनिराळ्या गोष्टी करतो, समजा व्हरायटी करतो. असं नाही की किडा म्हणजे फक्त अभ्यासाचा किडा नाही येतो. तो स्पेलिंग बी चॅम्पियन झाला, आता तो स्पेलिंग बीचा कोच झाला आहे. अरे वा. त्याच्या अंडर लोक जिंकलेले आहेत. म्हणजे निरनिराळ्या गोष्टी करतो. त्यांनी पुस्तक लिहून काढलं, त्यांनी इंटर्नशिप केली, हॉस्पिटलमध्ये जाऊन शिकून घेतलं, तर त्याला शिक्षणाची आवड आहे. मी त्याच्याबरोबर कधी मॉलमध्ये गेलो तर आम्ही काय विकत घ्यायचं गेलं तर हा तुला कुठे जाणार, पुस्तकाच्या दुकानात. निरनिराळी पुस्तकं वाचतो. तो अभ्यासाचा किडा नाही, तो निरनिराळं आपलं वाचन, व्हेरिड वाचन करत असतो. मग त्याला त्याप्रमाणे आपण वाढवलं पाहिजे ना. त्याला जायला हे बंद करा आणि क्रिकेट खेळ, त्यांना नाही जमणार ते, समजलं ना. त्यामुळे प्रत्येकाची आवड बघून त्याला आपण हे देणं, दुसऱ्यांबरोबर कंपॅरिझन तर मुळीच करायचं नाही.
एकाला चांगलं म्हटलं की लगेच दुसऱ्यांचं चांगलं म्हटलंच पाहिजे, हे आपलं हे पाहिजे, काय म्हणतात त्याला, नियम पाहिजे, कडक नियम. कोणी आला काय हुशार आहे, ही पण तशीच, ही पण तशीच, दोघांनाही म्हटलंच पाहिजे एका वेळेला, नाही तर झालं तुमचं कल्याण. कळलं? मी पण ते प्रयत्न करत असतो. मी जेव्हा जातो कोणाच्या घरी तेव्हा कधी कधी काय होतं, लहान मुलांना सगळेजण त्याचं कौतुक करत असतात. मी नावं घेत नाही पण मी सांगतो, लहान मुलांचं कौतुक खूप चाललेलं असतं. बिचारी मोठी मुलगी असते, अशी निर्मुसलेली उभी असते आणि तिला पण वाटतं की मला सांगावं ना काय ते माझं. बरोबर. मग मी तिच्याकडे जातो, मी तिला जवळ घेतो, काय ग कसं करू, मी तिला हे करतो. मग तिला मला माहिती आहे काय चाललं आहे, मग मी लगेच त्याचं काय म्हणतात त्याला उतारा मी देतो लगेच. आणि त्याला शिक्षण पण देतो आई वडिलांना की हिला तुम्ही हे करायचं नाही म्हणून. कळलं ना? म्हणून एक लक्षात ठेवायचं की दोन्ही मुलांचं कौतुक एका वेळेला व्हायला पाहिजे. कौतुक वेगवेगळं असेल, तिच्यामध्ये काही ना काही चांगलं असणार, ते तुम्ही शोधून काढलं पाहिजे. प्रत्येकामध्ये देवाने जे पाठवले ना आपल्याला, काही ते पर्पजनी पाठवलंय. सद्गुरू म्हणतात ना, पर्पज ऑफ लाईफ काय आहे, तर आनंद वाटणं. आता आनंद कसा वाटायचा हे प्रत्येकाला टॅलेंट दिलेलं आहे. तुला बोलायचं टॅलेंट दिलेलं आहे, यू कॅन बिकम फॅकल्टी, तू ज्ञान देऊ शकते, तू सुंदर निवेदन करते. माझे 25 लाईफ मॅनेजमेंटचे जे झालेत, आपले LMS सिरीज जी झाली ना, 25व्या वेळा सुद्धा हीच होती निवेदनाला. तिच्याकडे कौशल्य आहे, त्याचा उपयोग आम्ही करतोय, बरोबर की नाही? तिचे आम्ही पालक आहोत ना, आम्ही तिची कौशल्याचा उपयोग करतो, हिच्या कौशल्याचा उपयोग करतो. ही प्रत्येक गोष्टीला, ही कंटेंट रायटर आहे. कंटेंट रायटर म्हणजे माहिती आहे, लिहून काढते चांगलं. म्हणून आपल्या कुठल्याही सिनेमे असो, म्हणजे एव्हीज म्हणतात ना, त्या सगळ्याचं लिखाण हिने केलेलं असतं. तर सांगायचा मतलब काय, जे जे कौशल्य आहे आम्ही तेच करतोय. मी नेतृत्व करतो म्हणजे काय करतो, तुमच्यातलं कर्तृत्व बाहेर काढतो आणि काय करत नाही. कोण कशामध्ये हुशार आहे ते बघतो मी फक्त, आणि ते त्याला काम देतो, मग तो खुशीने करतो. कळलं की नाही? आणि कौतुक, सद्गुरू काय म्हणतात, कौतुक केलं तर की लोकांना बरं वाटतं. 2 गोड शब्द म्हटलं ना की लोक पण उभारी येते, त्यांना अजून काम करावं असं वाटतं. एवढंच करायचं असतं नेतृत्वाला, आणि काय करायला लागतं. आता एवढा मोठा उत्सव चालला आहे, मी कुठेच नाही आहे, पण मी सगळीकडे आहे. मी कुठेच नाही पण सगळीकडे आहे, कारण मी फक्त डायरेक्शन देण्याचं काम करतो. बाकी हे सगळे लोक कार्यकर्ते आपले काम करत आहेत, आणि नंतर मी त्यांचं कौतुक करण्याचं काम करतो. झालं, एवढंच नेतृत्व असतं. कळलं ना? त्यामुळे प्रत्येकामध्ये काय गुण आहे बघणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून गुण शोधून काढणं, पर्पज ऑफ लाईफ सांगत होतो मी. आनंद कसा वाटायचा, कोणी डान्स करून वाटेल, कोणी संगीताने. आता काल आमचा राजयोग आणि ज्ञानयोग दोघे, तो काय पेटी वाजवत होता आणि हा काय गात होता. आमचे बांधकर साहेब नुसते असे बघत होते, पुढली पिढी अशी बघत होते, आपलं संपलं आता यांच्याकडे बघूया. मी त्यांच्याकडे पण बघत होतो, किती कौतुकाने दोघांकडे बघत होते, कारण त्यांना आनंद आहे की आता माझ्यानंतर ही मुलं गात आहेत. तर हे जे असतं ना, प्रत्येकाचा टॅलेंट, तो पेटी इतका सुंदर वाजवत होता आणि तो गात होता, दुसरा एक तबला वाजवत होता. हे सगळे आनंद देत होते. या तिघांनी जर गोंधळ घातला असता तर आनंद मिळाला नसता. कळलं ना? म्हणून आनंद वाटणं हा जरी पर्पज असला तरी देवानी किंवा निसर्गाने म्हणा, प्रत्येकाला एक वेगळं कौशल्य दिलेलं आहे. म्हणून हे जग चालतं. लक्षात ठेवा, हे जग का चालतंय, प्रत्येकजण वेगळं आहे. प्रत्येकजण डान्स करत बसला असतं तर चाललं असतं, हो की नाही? सगळेच जण गाणारे असते तर बघणार कोण? म्हणून काही गाणारे आहेत, काही पिणारे म्हणणार होतो. कोणी गाणारे आहेत, कोणी वाजवणारे आहेत, कोणी ज्ञान देणारे आहेत, कोणी कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, CA आहेत, डॉक्टर आहेत, बिझनेसमन आहेत, सगळे आहेत. म्हणून सगळं चाललंय. सगळ्यांनी म्हटलं तर मी बिझनेसमन होणार, मग नोकरी कोण करणार, हो की नाही? त्यामुळे प्रत्येकाकडे स्किल आहेत, कौशल्य आहे. प्रत्येकाने त्या कौशल्याचा वापर करून लोकांना आनंद देण्यासाठी आपला जन्म आहे. दादा, यालाच लागून पुढचा प्रश्न माझा होता की सिंगल पॅरेंट्स असतात, सिंगल चाइल्ड असतात आता,
अनेक मुलं पॅरेंट्स फक्त एका मुलाचा विचार करतात, एकल पालकत्व म्हणतात त्याला. तर अशा वेळेला या मुलांमध्ये थोडं शेअरिंग कमी असल्याचं कंप्लेंट असते पालकांची. सिंगल पेरेंट शब्द मला वाटतं बरोबर नाही, सिंगल चाइल्ड असतात. तर अशा वेळेला त्यांच्यामध्ये शेअरिंग कमी असतं, कारण का ते एकटे असतात, त्यांचे भरपूर लाड झालेले असतात. शेअरिंग का नसतं? कारण लहानपणापासून सवयच नाही केली आपण. लहानपणी मुलं एकदम जसं हे असतं ना स्पंज, सगळं ॲब्झॉर्ब करतं सगळं. म्हणून सद्गुरू म्हणतात ना 8 वर्षापर्यंत. सद्गुरू 8 वर्षापर्यंत का म्हणतात? कारण ते स्पॉन्ज असतात. म्हणजे स्पंज कसा सगळं ॲक्सेप्ट करतो, तसं लहानपणी मुलं ॲक्सेप्ट करतात ना. मग लहानपणीच सगळ्या सवयी लावणं. शेअरिंग म्हणजे काय? त्याला लहानपणी सांगितलं की बाबा हे तुला आणले ना, सगळ्यांना वाटायचं, आपल्याला पण वाटायला लावायचं. असं नाही की नाही तूच खा, तुलाच खा, आम्हाला द्यायची गरज नाही, असं नाही करायचं. घरातल्या प्रत्येकाला, आजी आजोबा सगळ्यांना द्यायला लावायचं. कोणी घरामध्ये आलं त्याला पण द्यायला लावायचं, त्याच्या हस्ते द्यायला लावायचं. त्याला द्यायची सवय केली पाहिजे आपल्याला, तरच तो शेअर करेल ना. कळलं ना? काही मी पालक बघितलेले आहेत की लहानपणी त्यांना वाढदिवसाच्या दिवशी एका ह्याच्यामध्ये घेऊन जातात, काय म्हणतात त्याला, अनाथाश्रममध्ये घेऊन जातात. तिथे मुलांना जेवण वाढायला लावतात, जेवण द्यायला लावतात, त्यांच्या हस्ते सगळं करायला लावतात. शेअरिंग आणि केअरिंग या गोष्टी ज्या आहेत ना, ते लहानपणापासून करायला लागतात. म्हणून मी सगळं शेवटी करीन, आता सध्या वेळ नाही आहे, सध्या मी करिअरच्या मागे लागतो आणि मग मुलांवर संस्कार करतो, असं होत नाही. जो काही वेळ आहे तो इतका सुंदर रीतीने वापरा. घरी मोबाईल घेऊन बसू नका. कळलं ना? त्याला संस्कार देण्यासाठी प्रयत्न करा. आणि काय संस्कार द्यायचे, कसे द्यायचे, सगळं आम्ही शिकवतोय. जीवनविद्या आहेत तुमच्यासाठी, सगळं गोष्टी शिकवायला. पण करणार कोण? तुम्ही. अगदी. दादा, आता तुम्ही म्हणालात की पालक मोबाईल घेऊन बसतात, पण आता वर्क फ्रॉम होम असतं किंवा अनेक पालकांचं काम हे मोबाईल किंवा लॅपटॉपवर असतं. मुलांना ते कळत नाही. त्यांना वाटतं की आई बाबा मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन बसलेत म्हणजे ते पण मोबाईल आणि हे त्याच्यावरती सर्फिंग करतात. तर आता माझा मोबाईल कुठे, असा त्यांचा एक पुढचा प्रश्न असतो. तर अशा वेळेला मुलं मोबाईल बघताना वेगवेगळं जग, नवीन जग एक्सप्लोअर पण करत असतात, चांगल्या पण गोष्टी मिळत असतात त्यांना. पण अशा वेळेला ते नको त्या साईट्सवर किंवा नको त्या गोष्टी त्यांना आढळतात. तर अशा वेळेला पालकांनी किती सतर्क राहणं गरजेचं आहे? तुझा पहिल्या प्रश्नाचा रोख मला असं वाटतं की आम्ही मोबाईल घेतो म्हणून ते पण मोबाईल घेऊन बसतात, बरोबर ना? मग तुम्ही त्यांना समजावून सांगायला पाहिजे की जसं तुला शाळेमध्ये मोबाईल लागतो, सगळं तुझा अभ्यास, हल्ली शाळेचा अभ्यास पण मोबाईलवर पाठवतात, त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तसं आमच्या ऑफिसमध्ये मला काम करायला लागतं म्हणून मी मोबाईल वापरते. मी मजा म्हणून वापरत नाही. हे तिला कुठेतरी समजावून सांगायला पाहिजे, तिला किंवा त्याला कोण असेल त्याला हे समजावून सांगायला पाहिजे. त्याला कळतं, मुलं काही वेळी नसतं ना, कळतं. दुसरी गोष्ट, ह्या ज्या साईट्स असतात घाणेरड्या, म्हणजे त्या ब्लॉक करण्याची एक पद्धत असते. ब्लॉक करता येतो. तुमच्यासाठी सांगतो, आपण कसे जरा जुन्या पिढीतले आहोत, म्हणजे मी, तुम्ही नाही, किंवा काही लोकांना त्याचं नॉलेज नसतं की कसं ब्लॉक करायचं, किंवा ब्लॉक करतात हे पण माहीत नसतं. ब्लॉक करतं मी समजलं ना, म्हणजे ते त्यांना उघडताच येणार नाही. नंतर टाईम पण फिक्स करता येतो त्याच्यावर, बरोबर ना? रात्री 11 वाजले, 10 वाजले की ते बंद होणार, मग तुला काहीच बघता येणार नाही. तू मोबाईल घे आणि आदळापट्टी काय होणार नाही, बरोबर की नाही? मग हे असे जे गोष्टी असतात ना, ते आपण शिकून घेतल्या पाहिजे, किंवा आपल्या ज्यांचे IT एक्सपर्ट आहेत त्यांना बरोबर घेऊन ते करून घेतलं पाहिजे. आणि मुलांना सांगायचं की 10 वाजल्यानंतर बंद आहे, त्यामुळे ते उघडतात त्यांना येणार नाही, बरोबर? आणि दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या साईट ब्लॉक करून टाकायच्या. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्याबरोबर आपण एन्जॉय केलं पाहिजे. बाळा मला पण फेसबुक शिकव ना, काय आपल्याला येत असेल ते त्याला शिकवायला सांगायचे. मग तो आनंदाने आपल्याला शिकवायला जातो, फेसबुक असं बघायचं, असं बघायचं, समजलं ना? आणि थोडंसं आपलं जर वातावरण असेल ना शेअरिंग आणि केअरिंगचं, तर ते आपल्याला कळतं की तो काय करतोय ते. पण ह्या 2-3 गोष्टी तर आपल्याला करता येण्यासारख्या आहेत की जेणेकरून आपण त्याला थोडासा प्रतिबंध घालू शकतो. पण शेवटी संस्कारच महत्त्वाचे. अगदी. आणि दादा, तुम्हाला माहिती आहे, मी झी 24 तासला वेगवेगळे आम्ही विषय हाताळत असतो. अशा वेळेला आमच्याकडे लाईफस्टाईल असतं, पॅरेंटिंग असतं.
आणि जेव्हा जेव्हा तुम्ही किंवा सद्गुरूंनी जे जे पॅरेंटिंगचे मुद्दे सांगितलेले आहेत त्याच्यावरती जे आर्टिकल्स केले त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. त्याच्यामुळे मला नक्कीच वाटतं की आजच्या पॉडकास्टमधून पण मला खूपच चांगला डेटा मिळणार आहे. तू त्याचा उपयोग करणार आहे, कंटेंट रायटिंगसाठी उपयोग करणार. दादा, एक पुढचा प्रश्न मला असं विचारायचं आहे की जनरली 10वी पर्यंत मुलं एका कोशात वाढत असतात, शाळेमध्ये जात असतात आणि आई वडील जसं सांगतात तसं ते ऐकतात. पण जसं ते कॉलेजला जातात त्यांचं फ्रेंड सर्कल बदलतं आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांना बाहेरच्या जगातल्या मैत्रिणी होतात आणि त्यांचं सर्कल पूर्ण बदलून जातं आणि घरातल्या लोकांपेक्षा त्यांना बाहेरचे मित्रमंडळी त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटायला लागतो. मग अशा वेळेला ते पालकांचं ऐकतच नाहीत. मग इथे पालकांची भूमिका नेमकी कशी त्यांनी निभावायची? कारण हा एक मोठा ट्रान्झिशन फेज आहे पालकांसाठी पण आणि मुलांसाठी पण. काय असतं माहिती आहे, सद्गुरू म्हणतात लहानपणापासून सगळं करायला लागतं. बरोबर. तुम्ही म्हणणार मी 10वी मध्ये बघते, मग ती आता 10वी मला वाटतं लांब आहे, 8वीपासून मुलं सुरू होतं सगळं. तेव्हा तुम्हाला जे काय करायचं ते लहानपणापासून केलं पाहिजे. मी नेहमी या बॉन्डिंग शब्द वापरतो. बॉन्डिंग म्हणजे एक प्रेम एकमेकाबद्दलचं, विश्वास हा आहे ना डेव्हलप करायला लागतो कळलं लहानपणापासून. आणि त्याला मी नेहमी म्हणतो की विश्वासाचं नातं आपण लहानपणापासून निर्माण केलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीवर संशय जर घेत बसलो त्याचा, तर ते विश्वासाचं नातं होत नाही. विश्वासाचं नातं, आधाराचं नातं, मी आहे तुझ्याबरोबर, हे जे नातं असतं ना हे सतत आपल्याला निर्माण करायला लागतं कळलं ना. आणि थोडंसं ट्रान्सपरंट ज्याला म्हणतो, म्हणजे आपण त्याला डिसिजन मेकिंगमध्ये म्हणा, आपण कुठलंही डिसिजन घेतो, कुठलीही काही साध्या साध्या गोष्टी घेतो आपण विकत, तर त्याला पण इन्व्हॉल्व करणं कळलं. लहानपणी आता आमच्या वडिलांनी काय केलं होतं, आम्ही जेव्हा जेवायला बसायचो तेव्हा आम्हाला विचारायचे काय संबंध झालं सांगा, मग आम्ही संबंध दिवस ओकायचो काय काय झालं ते समजलं ना. त्यांनी काय होतं, एक बॉन्डिंग निर्माण होतं, आपले आई वडील ऐकतायत आपलं, मग ते सांगायला चुप रे मला वेळ नाही असं म्हटलं तो ऐकणारच नाही, मग तो बोलणारच नाही, मग तो मित्रांशी बोलतो. एक लक्षात ठेवायचं, घरी आधार नसेल तर लोक दुसऱ्याचा खांदा बघतात. मग ती तरुण मुलं असू दे किंवा छोटी मुलं असू दे, छोट्यापेक्षा तरुण मुलं जी आहेत ती जेव्हा तरुण होता, तू म्हणते 10वीत गेली, तर घरी जर तुमचं कोण ऐकणारं नसेल, कोणी संवादाला कोण मिळत नसेल, तर मग तो बाहेर शोधतो. आणि मग खांदा देणारे लोक भरपूर आहेत, वाटच बघत असतात. चांगली मुलगी असली की खांदा द्यायला सगळे तयार असतात, मी आहे तुझ्याबरोबर झालं. ती खांदा घेते, तो कधी खांदा काढून घेईल माहीत नाही ना. त्यामुळे घरातनं जे केअरिंग आधार, लोकांना असं वाटलं पाहिजे मुलांना की माझे आई वडील माझ्यासाठी आहेत, मला सगळ्या गोष्टी माझ्या हितासाठीच करणार, असा एक विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. माझं ऐकणार नाही तर खाड कनेक्ट मारली की तो पुढल्याला बोलणारच नाही, बरोबर की नाही. मग तुझं बाहेर काय ती तुला आवडली मुलगी, तो घरी येऊन सांगणार आपल्या आईला किंवा वडिलांना. एवढं नातं दृढ व्हायला पाहिजे आणि ते आपण केलं पाहिजे. विश्वासाचं नातं आपण त्यांना सांगितलं पाहिजे, तुला काही असेल तर मला येऊन सांग, मी आहे तुझ्यावर. हा जो विश्वास देणं म्हणतात ना, तो एका दिवशी होत नाही, तो प्रत्येक वेळेला त्याला दिसला पाहिजे, आपला वागण्यातनं दिसला पाहिजे. ते जेव्हा काही सांगतात येऊन त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास अंधविश्वास नाही, त्याला आपण हो म्हणायचं, पण आपण सुद्धा माहिती काढायची सगळ्या गोष्टीची, त्याच्याकडनंच काढायची. काय झालं सांग मला, एकदम त्याच्यावर चिडणं, तूच केलं चुकीचं केलं असं बोलल्याने काय होतं, विश्वासाचं नातं निर्माण होत नाही. तर हे विश्वासाचं नातं म्हणजेच बॉन्डिंग. हे बॉन्डिंग जितकं चांगलं होईल तितकं ही मुलं पुढे जाऊन बाहेर मित्रमैत्रिणीमध्ये जातील ते, पण तुम्हाला पण ते सोडणार नाही. अगदी बरोबर. दोन्हीकडे हात धरून ठेवतील, समजलं. आई वडील पण पाहिजे, मित्रमैत्रिणी पण पाहिजे. उशी आला म्हणून सांगतो, मुलांनी पण तसंच केलं पाहिजे. बायकोचं पण हात धरला पाहिजे, आई वडिलांचं पण हात धरला असो. तो आज विषय नाही, नंतर येईल. पण आता खूप हे महत्त्वाचा दादानी मुद्दा मांडला, कारण हा प्रश्न जो आहे तो अनेक पालकांना पडतो. कारण कॉलेजमध्ये गेल्यावर ही अशी परिस्थिती उद्भवते, तर त्यावेळेला आपण त्यांना
एकदम रिॲक्ट न करता त्यांच्या कुठल्याही गोष्टींना आपण त्यांना रिस्पॉन्स देणं जे म्हणतात, आणि ते पण जीवनविद्येचं शहाणपण वापरून, त्यांचं कौतुक करून, त्यांच्याशी गोड बोलून, तर ती ट्रिक आपण सगळ्यांनीच आजमावायला पाहिजे. दादा, पुढचा एक प्रश्न, की बऱ्याचदा असं होतं की आजकाल सगळेच एज्युकेटेड आहेत, आई वडील, आणि त्यामुळे पालकांचंच करिअर एकदम टॉप लेवलचं असतं, ते मोठ्या पदावर काम करत असतात, आणि अशा वेळेला असं होतं की त्यांच्या मुलांवर ते ऑटोमॅटिक दडपण येतं की आई वडीलच IAS ऑफिसर आहेत किंवा मोठ्या लेवलला मॅनेजर आहेत, मग मुलांच्या डोक्यात ते कुठेतरी असतं की त्यांचं पण करिअर असं टॉप लेवलचं झालं पाहिजे. तर हे जे दडपण आहे की आईवडिलांचं करिअर, मग तसंच आपलं करिअर झालं पाहिजे, तर हे करिअरचं दडपण कितपत घ्यावं किंवा पालकांनी तिथे कसं आपलं भूमिका निभावायची असते? मला वाटते दडपण आपणच आणतो. बरोबर. बघा, तुझे वडील एवढे सर्जन आहेत, तुला पण काहीतरी व्हायला पाहिजे मोठं, हे दडपण आपणच आणतो. बरोबर की नाही? बरोबर. नवऱ्याने पण IAS ऑफिसर घरी वागून चालणार नाही. काही काही लोक असे असतात की IAS ऑफिसर म्हणजे असा हात केला की काहीतरी आलं पाहिजे हातामध्ये, त्याला समजलं पाहिजे काय आहे ते. तसं घरी नाही चालू ना. घरी मुलाबरोबर IAS ऑफिसर व्हायचं नाही आहे ना. तर सांगायचं म्हटलं की शेवटी हे वातावरण, त्याचं मुलांबरोबरचं वागणं, याला सगळं महत्त्व आहे. दडपण आपण आणतो, आई वडीलच दडपण आणतात, समजलं ना. तर आपण दडपण, त्याला सांगा तुला जे आवड आहे ते तू कर, तुला जिथे वाटतं ना तिथे मी तुम्हाला मदत करेन. मी नाव घेत नाही, आमच्याकडे नवरा बायको दोन्ही डॉक्टर आहेत, पण मुलगा आहे ना संगीतामध्ये त्याला खूप आवड आहे. त्याची नॅचरल टेंडन्सी संगीताची आहे. न शिकता सुद्धा तो सगळे वाद्य वाजवू शकतो. आता हे टॅलेंट ओळखून त्याला पुढे आणखी शिकवणं, त्याला सांगते नाही तू डॉक्टर व्हायला पाहिजे, तुझा वडील डॉक्टर आहे, तुला व्हायलाच पाहिजे, हे दडपण आपणच आणतो ना. मला वाटतं ते त्यांच्यावर येत नाही, आपण आणतो. कळलं ना? म्हणून आपण आणता कामा नये. आपण त्याला सांगायचं तुला डॉक्टर आवडत नाही, नको, तुला जे काय आवडतं सांग मला. त्याला त्याची बाजू आहे. डॉक्टर आवडतं, डॉक्टर होऊ दे त्याला, समजलं ना. दादा, आताची जनरेशन ही जेनझी आहे. कॉन्फिडन्स लेवल त्यांचा, जेनझी हा शब्द मला खूप आवडतो. कॉन्फिडन्स लेवल एकदम त्यांचा हाय असतो, सगळ्यावरती सोल्युशन असतात. पण या मुलांना जेव्हा कशामध्ये पण अपयश आलं, मग ते त्यांच्या हार्टब्रेक असू दे किंवा कामाच्या बाबतीत असू दे, अशा वेळेला ते पटकन डाऊन होतात आणि डायरेक्ट निगेटिव्ह येतात. सद्गुरू जे सांगतात की मिडल पॉईंट, सुवर्णमध्य साधला पाहिजे, तो साधणं त्यांना कठीण होतं. अशा वेळेला पालकांनी त्यांना कसं शिकवायला पाहिजे? झेनजी होण्यापेक्षा जेवी व्हायला पाहिजे. आता आपल्याकडे 2003 नंतर झेनजी म्हणतो ना आपण, पण 2003 नंतर जन्मलेली आपली लोक झेनजी नाही आहेत, आपले लोक जेवी आहेत. जेवी व्हायला पाहिजे. जेवी व्हायला पाहिजे म्हणजे काय की हे जे लहानपणापासून अपयश आलं तरीसुद्धा आपण त्याला कधी हिणवता कामा नये, समजलं ना. काही काही असे व्हिडिओ मी बघितलेले आहे. एक मुलगी ती उडी मारत असते त्याच्यावर, तिला जमत नाही प्रत्येक वेळेला, वडील टाळ्या वाजवत असतात, येस जमणार तुला, असं करत करत ती शेवटी मारते उडी. 10 वेळा पडते खाली, पण 11 वेळा मारते. मग हे वडील जेव्हा तुला उत्तेजन देतात, काळजी करू नको, तुला यश मिळणार, तू हो पुढे कर तसं, तेव्हा ते कॉन्फिडंट होत नाही, यशस्वी पण होतात. म्हणून लहानपणापासून, कारण अपयश येतच असतं आयुष्यामध्ये माणसाला, तेव्हा पालकांचं काम महत्त्वाचं असतं. पालकांनी त्या अपयशाला त्याला हिणवणं किंवा त्याला खूप मारणं किंवा त्याला एकदम हे करणं ते बरोबर नाही. ओके, रिॲक्ट नको, रिस्पॉन्ड करायचं. ओके, काय हे झालेलं नाही. उलट आपण उदाहरणं द्यायची की असा जगातला कुठलाच माणूस नाही, कुठलाच यशस्वी माणूस नाही की जो अपयश झाला नाही. हे त्याला लहानपणी शिकवलं पाहिजे. तू काळजी नको करू, अपयशाची काळजी करू नको, यशासाठी प्रयत्न कर. आणि अपयश ही यशाची पायरी आहे सगळेच सांगतात ना. मी तर म्हणतो की अपयश हे आपल्याला सुधारण्यासाठी असतं. म्हणजे तू ज्या रीतीने हे केलंस ते पुरेसं नाही आहे, तुला काहीतरी बदल केला पाहिजे. कारण आईन्स्टाईनने एकीकडे म्हटलं आहे की तुला तेच काम करून डिफरंट रिझल्ट पाहिजे असेल, म्हणजे वेगळं काहीतरी पाहिजे असेल आणि तू तेच काम केलं तर त्याला मूर्खपणा म्हणतात.
असं त्यांनी मूर्खपणाची व्याख्या केली आहे. म्हणजे वेगळं काहीतरी पाहिजे आणि तो तेच काम करतो. आता आपल्याला कार्य करताना बरोबर ना, आपल्याला जर विस्तार करायचा असेल तर काय केलं पाहिजे याचा विचार करून आपण केलं पाहिजे ना. जे आपण करतोय तेच करत राहिलो तर आपल्याला विस्तार होणार नाही, समजलं ना. म्हणून जे आपण पूर्वी करत होतो, आमच्याकडे असं लोक आहेत काही काही, सद्गुरूंनी सांगितलं नाही आहे. अरे सद्गुरूंच्या काळामध्ये सद्गुरूंनी केलं, आता या काळामध्ये वेगळं आहे ना. बरोबर. आता सोशल मीडिया आहे. सद्गुरूंनी एक वाक्य सांगितलं, तो आधार घ्यायला पाहिजे आपण. सद्गुरूंनी काय सांगितलं? श्रीमंतांना आधार, गरिबांना वरदान. म्हणजे गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना याची गरज आहे. मग सगळ्यांची गरज कशी भागवायची ह्याचा विचार आपण केला पाहिजे, बरोबर की नाही. सद्गुरूंनी ग्रंथदिंडी सुरू केली. तेव्हाच्या काळामध्ये झोमॅटो पेमॅटो काय नव्हते ना, सोशल मीडिया नव्हतीच. मग आज सोशल मीडियामधनं किती प्रचार करतो आपण. आपलं पोर्टल आहे, माहीत आहे तुम्हाला, पोर्टल आहे ते books.jivanvidya.org ना, असं आपलं पोर्टल आहे. त्या पोर्टलवर तुम्ही जर क्लिक केलं, तुम्हाला जे पाहिजे ते पुस्तक घरपोच मिळणार. आता ग्रंथदिंडीमध्ये आपण सगळ्यांच्या घरी नेऊन देतो की नाही, तसं आपण एक घरपोच देऊ शकतो लोकांना. म्हणून ग्रंथदिंडीबरोबर नवीन गोष्टी करायला लागणार आहे मला. ग्रंथदिंडी चालूच आहे आपली, लोक ग्रंथदिंडी करतातच आहे. पण ते करता करता अजून एक चॅनल जो आता लोक वापरत आहेत, ई बुक्स, ऑडिओ बुक्स लोकांना पाहिजे आता. पूर्वी ते लोक वापरत नव्हते. पूर्वी किंडल नव्हतं ई बुक्ससाठी, आज ते आहे. मग आपल्याला सगळं काही दिलं पाहिजे. नाही मी फक्त पुस्तकच देणार. सद्गुरूंनी पुस्तकं केली ना, मग मी तीच देणार, असं नाही चालत. आताच्या काळापर्यंत आपल्याला बदलायला लागतं. म्हणून आपण ई बुक्स केली आहेत, ॲमेझॉनवर ठेवलेली आहेत. आपण ऑडिओ बुक्स केले. मुलांना आता वाचायला कंटाळा येतो, ऐकायला पाहिजे. गाडीत बसलं की ऐकायला सुरू, ऐका तुम्ही पुस्तक. जे काय पाहिजे ते देणं आपलं काम आहे ना, समजलं ना. म्हणून आता पोर्टल निर्माण केली आपण. बाकीच्या गोष्टी चालूच आहे. आपलं ग्रंथदिंडी पण चालू आहे, सगळं चालू आहे. आता विश्वप्रार्थना घरोघरी हा वेगळा उपक्रम सुरू केला आपण. का केला? कारण सद्गुरूंचं विश्वप्रार्थना हे सार आहे. हे सार प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे. ते गेलं की जीवन इथे जाणार आपोआप, समजलं ना. म्हणून आपण बघा, आता मला वाटतं 1.5 लाखापर्यंत आपण गेलो आहे कुटुंबापर्यंत. जाऊ दे, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू दे, सगळ्यांच्या घराघरामध्ये प्रार्थना जाऊ दे. म्हणून निरनिराळी उपकरणं, निरनिराळी गोष्टी वापरून सोशल मीडिया आज काय काम करते. किती मिलियन लोकांपर्यंत आपण पोचतोय. लोक आपल्याला ओळखायला लागले बाहेर. का ओळखत आहेत? कारण ह्या सगळ्या सोशल मीडियाची माध्यम आहेत, कळलं ना. आता आपण ॲप निर्माण केलं. पूर्वी सद्गुरूंनी केलं नाही का, नव्हतं तेव्हा, हो की नाही. आज ॲप आहे, कॉन्फरन्स कॉल चालतात, झूम आहे, सगळं आहे. पूर्वी सद्गुरू बिचारे प्रत्येक शाखेमध्ये धावायचे. ह्या शाखेमध्ये मन चालू आहे, दुसऱ्या शाखेमध्ये सच्चिदानंद स्वरूप, तिसऱ्या शाखेमध्ये आणि काहीतरी, असं त्यांच्या सिरीज चालायच्या निरनिराळ्या ठिकाणी. आज कसं, मी इथे बोललेलं सगळे जगात ऐकते. ती सोय सद्गुरूंनी नव्हती. मग सद्गुरूंनी जे कष्ट घेतले त्याला तोड नाही आहे, हे पहिलं लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, सद्गुरूंना या सगळ्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. म्हणून सद्गुरूंना जे 60 वर्ष करायला लागले ते आपण 10-12 वर्षात करतोय. आता का करतोय? आपल्याला सगळे साधनं अवेलेबल. आज आपण कॉलेजमध्ये जातोय, कॉलेजमध्ये शिकवतोय, शाळामध्ये शिकवतोय. आपल्याला GR निघालेले आहेत. हे सगळं नवीन नवीन का करतोय आपण? नवीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. नाही तर आहे ते लोक घेऊन बसून केलं असतं तर नाही चालत. म्हणून आपण हे उत्सव का करतो? आहे त्या लोकांना एकत्र आणण्यासाठी, त्यांना धरून ठेवण्यासाठी हे उत्सव आहेत. म्हणून मी लोकांना सांगतो, इथे या, रजा घ्या. एक दिवस रजा फुकट गेली म्हणू नका. इथे येऊन मी घरी बसून बघीन. आम्ही कशाला मग एवढं करतोय? सगळ्यांनी इकडे येऊन त्याचा अनुभव घ्यावा असं वाटतं ना आपल्याला. आणि नुसता अनुभव नाही आहे, एकमेकांना भेटतो आपण, समजलं ना. आपलं एकमेकांशी बोलणं होतं, एक वातावरण असतं, त्याचा खूप परिणाम होतो. इकडे आल्यानंतर वातावरणाचा परिणाम, संस्कार होतात. मुलांना म्हणून इथे घेऊन यायचं असतं संस्कारासाठी. वातावरणामध्ये एवढे विचार चांगले आहेत. हे विचार सगळे आपल्या भोवती आहेत. बाहेर गेल्यानंतर हे विचार मिळत नाहीत. या वातावरणामध्ये सगळे विचार घुमत आहेत. सगळे कुठले घुमत आहेत? सर्वांना चांगली बुद्धी द्या, हा विचार घुमतोय. आणि हा विचार आपल्या डोक्यात जातो, लक्षात ठेवायचं.
म्हणून इथे येणं महत्त्वाचं आहे. घरी बसून बघणं काय अडचण नाही. घरी बसून तुम्ही एकच बघू शकत नाही. मग मध्ये चहाला उठतात, बटावडे खायला उठतात, चालू असते. मग जो मुद्दा असतो तो विसरून गेला. आता हे सगळे माझं ऐकतायत, जीवाचा कान देऊन ऐकतायत. घरी असं होत नाही, समजलं ना. कान भरपूर ठिकाणी असतात, कळलं ना. आणि हा आपण का करतोय, सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून, लोकांना धरून ठेवण्यासाठी, समजलं ना. आपला तिळेनी हे जे डिझाईन केलं आहे ना, प्रदीप तिळेनी, त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळेला मला सांगायचं आम्ही अर्धचक्र केलेलं आहे, काय म्हणतात अर्धवर्तुळ केलेलं आहे सगळीकडे. ट्रेनिंग हॉल असा केलेला आहे, विश्वप्रार्थना आहे. हे असं का केलं आहे तर त्यांनी सांगितलं की धरून ठेवणं आहे. आपण एकमेकांना धरून राहिलं पाहिजे, हा संदेश जातो आहे, समजलं ना. मग आता हे सगळं आपण का करतो आहे, हा उत्सव, किंवा आपण उत्सव का करतो, घरी बसून बघण्यासाठी नाही, लोकांना एकत्र आणण्यासाठी आहे. लोकांना एकमेकांची ओळख व्हावी, एकमेकांचं संस्कार व्हावे, वातावरण निर्मिती व्हावी, ह्या सर्वासाठी आपण इथे बोलवतो लोकांना. एवढा खर्च आपण करतो, काय फुकट नाही करत तो खर्च. घरी बसून बघण्यासाठी खर्च करायची गरज नाही. मी एकटाच येऊन लेक्चर देईन ऐका सगळेजण, असं होत नाही. कार्यकर्ते झटतात, त्यांनासुद्धा एक शिक्षण मिळतं. काम करताना त्यांनासुद्धा शिकायला मिळतं. किती शिकायला मिळतं इथे. तुझी पर्सनॅलिटी किती झाली आता, कशामुळे झाली, इथे प्लॅटफॉर्म तुला मिळाला म्हणून ना, बरोबर की नाही. ती म्हणते माझ्या रायटिंगला भरपूर व्ह्यूज मिळतात. का मिळतात, कारण तिला जीवनविद्येचं अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावरती लिहिते, त्यामुळे लोकांना खूप आवडतं. जे सद्गुरूंचं वापरतात ना कुठले इथे, ते लोक प्राईज मिळवून जातात. सद्गुरूंचा एक अमृतुषा टाकलं तरी त्यांना प्राईज मिळतं. तुमची जडणघडण इकडे होते, म्हणून कार्यकर्ते निर्माण व्हायला पाहिजे. कार्यकर्त्यांनी इथे काम केलं पाहिजे. नाही तर मी घरी बसून सगळ्यांना लेक्चर देऊ शकतो, मला कशाला पाहिजे इथे यायला, हो की नाही. बरोबर. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की इथे कशाला, म्हणून मी सगळ्यांना आव्हान करतोय, 3 दिवस की 4 दिवस राहिलेले आहेत, 3 दिवस ना, इथे यायचा प्रयत्न करा. मोठ्या संख्येने या. तुम्हाला सगळ्यांची व्यवस्था करण्याची ताकद आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. कार्यकर्ते झुंजत आहेत तिकडे, ते इथे ऐकत नाही आमचं काय. कोण तिथे पार्किंगमध्ये उभा आहे, कोण कॅन्टीनमध्ये उभा आहे, कोण डोनेशन हे करतोय, कोण कोण काय काय करतायत, कोण झाडू मारतोय, साफसफाई करतोय, पाणी देतोय, कोण किचनमध्ये राबतायत, सगळेजण राबतायत इकडे. का तर आपल्या लोकांना ती सोय करण्यात. मग एवढं करतायत तर तुम्ही या ना प्रत्येकाने. आणि मग बाकीचे आपण जे उद्योग करतो, म्हणजे कॉर्पोरेटमध्ये जाऊ, एक कॉर्पोरेटमध्ये गेल्यानंतर किती फायदा होतो, इतक्या लोकांपर्यंत पोचतो, नवीन लोकांपर्यंत. बरोबर. इथे काय असले आहे ते जागा आहे ना, तिथे नवीन लोकांपर्यंत पोचतो. आज आपण जेलमध्ये जातो, सगळ्या जेलमध्ये जाऊन शिक्षण देतोय. आपल्याकडे निरनिराळ्या जेल्समध्ये प्रार्थना म्हणतायत कैदी लोक. हा एक मोठा चमत्कार आहे, लक्षात ठेवायचं. आज आपल्याकडे लोकांचं लक्ष जात आहे. सगळेजण म्हणतायत की जीवनविद्या मिशन संस्था काहीतरी करते, म्हणून राष्ट्रहिताचं काम करते. मगाशी त्यांनी लोढासाहेबांनी म्हणून दाखवलं, प्रत्येक कृती राष्ट्रहिताची करणारी संस्था ही, बरोबर की नाही. तेव्हा आमचं जे प्लॅनिंग असतं ते काही आम्ही लोकांना एकत्र आणण्यासाठी करतो, काही नवीन लोकांना आणण्यासाठी करतो, कळलं की नाही. म्हणून कॉलेजमध्ये जातो आम्ही, कॉर्पोरेटमध्ये जातो, कित्येक ठिकाणी नवीन नवीन ठिकाणी आम्ही जात असतो, लोकांना जीवनविद्या तिथपर्यंत पोचत असतो. म्हणून हे नवीन नवीन कार्य केल्याशिवाय तुम्हाला प्रचार प्रसार होणार नाही. बरोबर. तेच तेच करत राहिलो तर प्रचार प्रसार तेवढाच होईल. म्हणून गेल्या 12 वर्षात तुम्ही बघितलं असेल की आपलं अमेरिकेमध्ये केंद्र उभी राहिली आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये केंद्र झालेलं आहे. हे सगळं कशामुळे झालं आहे, हे आपण हे प्रचार प्रसार करतो आहे, नवीन नवीन लोकांना आणतो आहे. तेव्हा हे सगळं गरजेचं असतं. दादा, तुम्ही जो मगाशी तुमच्या बोलण्यातनं मुद्दा मांडलात की या कार्यक्रमांमध्ये आपल्या मुलांना सुद्धा घेऊन आलं पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिक ते जे संस्कार आहेत, इथल्या सगळ्या वातावरणाचे सुंदर व्हायब्रेशन्स, त्याचबरोबर इथे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्या कार्याचे सुद्धा संस्कार आपल्या मुलांवरती होतात. आणि ही मुलं बरोबर सगळं निरीक्षण करत असतात, ऑब्झर्व करत असतात. त्यामुळे मला वाटतं एकदा का आपण जीवनविद्या मिशनमध्ये आलो की आपलं पालकत्व आनंदी झालंच. आता बघ ना,
एरवी डास बीस आपल्यामध्ये गुंग करत असं की नाही, आता ही आनंदी झोपली आहे इकडे, ती झोपली आहे खरंच. पण विचारांचं काय म्हणतात त्याला एक आवरण तिच्या पुढे आहे, त्याचा उपयोग होणार, लक्षात ठेव. खरंच कळलं ना. म्हणून ह्या वातावरणामध्ये येणं खूप महत्त्वाचं असतं. वातावरणाचं सराउंडिंगचं महत्त्व खूप असतं, त्याचा उपयोग केला गेला पाहिजे आपल्याला. नक्कीच. दादांच्या या सुंदर नोटवर, कारण सद्गुरू पण म्हणायचे तुमची मुलं फक्त प्रवचनाला आणा, तिथे झोपली तरी चालतील पण ते सगळे व्हायब्रेशन्स त्यांच्या भोवती काम करत असतात, तसंच चक्र फिरत असतं. तसंच दादांनी पण आता सांगितलंय. त्यामुळे आता आपण आपल्या मुलांना इथून पुढच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून घेऊन यायचंय, म्हणजे आपली पालकत्वाची जी जबाबदारी आहे ती ऑटोमॅटिकच छान पद्धतीने आणि जीवनविद्येच्या तत्वज्ञानाप्रमाणे ती होणार आहे. दादा या सुंदर, तुमच्याकडे 2 पालक नाही आहेत, हो 3 पालक आहेत, नवरा बायको आणि जीवनविद्या मिशन. येस, खरंच. त्यामुळे मला वाटतं इथे बसलेले सगळे पालक आणि आम्ही पालक एकदम निश्चिंत आहोत. तुझे सगळे प्रश्न संपले की काय राहिले? पालकत्व हे संपत नसतं, कारण का प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक दिवस वेगळा आहे, प्रत्येक पालक वेगळे असतात. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रोज हवी असतील तर रोज जीवनविद्येशी कनेक्ट असणं गरजेचं आहे. चॅनेलचं शेवटी सांगितलं, कनेक्ट व्हा. काय सबस्क्राईब करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, आपला ॲप डाउनलोड करा. यूट्यूबला प्रत्येकाने सबस्क्राईब केलं पाहिजे, आपले प्रत्येक गोष्ट ऐकली पाहिजे, जे येतं ते ऐकलं पाहिजे, त्याला लाईक केलं पाहिजे. हे सगळं करणं म्हणजे घर बसल्या कार्य करणं, लक्षात ठेवायचं. अगदी. मला आम्ही काय करू, तुम्ही खूप काही करू शकता घर बसल्या. नको ते लोकांचे काहीतरी घेऊन फॉरवर्ड करण्यापेक्षा सद्गुरूंची प्रवचनं छोटी स्किल असतं ती फॉरवर्ड करा, लोकांना यूट्यूबचे लिंक द्या, सगळं करा ना. अशा गोष्टी लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. घर बसल्या आणि केवढं तरी काम करता येतं, लक्षात ठेवायचं. अगदी. आणि दादा म्हणजे आत्ता या सगळ्या सेशनमधनं हा जे हे पॉडकास्ट आहे त्याच्यामधून तर तुम्हाला सगळ्यांना आणि आम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या टिप्स तर मिळालेल्याच आहेत, पण दादांचं यूट्यूबवरती एक आनंदी पालकत्वावरती एक व्हिडिओ सुद्धा आहे, तर तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघा, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी भरपूर सारे पॉइंट्स मिळणार. मगाची सद्गुरूंचं जे प्रवचन होतं ते म्हणजे अर्क होता सगळ्या पेरेंटिंगचा. त्यामुळे आपण सगळ्या ही जी सगळी आपल्याकडे साधनं आहे त्याचा आपण खूप उपयोग करूया आणि आपली ही जी पुढची पिढी आहे ही सगळी पिढी, म्हणजे दादाने आता सांगितलं की आपली प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची झाली पाहिजे. तर आपण सर्व पालकांनी आणि आपण मुलांसाठी सुद्धा खूप प्रयत्न करूया. दादा आम्हाला दोघींना इथे तुम्हाला प्रश्न विचारण्याची जी काही मोठी संधी दिली ते खरोखरच आमचं भाग्य आणि त्याच्यासाठी आम्ही मनापासून तुमची कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू सो मच दादा. थँक्यू दादा.